अरे ज्या देशानं आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं आणि त्या देशामध्ये जाऊन आमच्या धर्माची पताका, धर्माचा विस्तार होतो आणि त्या ठिकाणी असणारे जे कष्ट करण्याकरता गेलेले जे काही असतील आमचे भाविक, त्यांची भावना अजून वृद्धिंगत होईल. अरे परधर्मीयाचे संस्कार होण्यापेक्षा आपल्या या धर्माची पताका, धर्माचा संस्कार हे वाढावा. भाग्याचा उदय किंवा भाग्यवंत म्हणून या शरण गेले पंढरीला आया. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत पांडुरंग आहे आणि तो पांडुरंग साक्षात आपल्या आज दारामध्ये आलेला आहे. निश्चित आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि खरोखर मी खेडकर साहेबांना धन्यवाद देईल, कारण ही धर्माची पताका आता तांदळे साहेबांनी सांगितलं की समुद्राच्या पार त्यांनी नेली. आपल्या संप्रदायामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज की ज्यांनी आपल्या पूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला, परंतु खेडकर साहेबांनी समुद्राच्या पलीकडे हा प्रसार करत आहेत, म्हणून मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. आता तसं पाहायला गेलं तर आजचा हा अनौपचारिक भेट होती. मला माहिती नव्हतं एवढे लोक येतील. तांदळे दादा, सचिन, आमचे पाहुणे आणि पिंकीताई यांनी ज्यावेळेस माझा प्रवास पाहिला त्यावेळेस पिंकीताईंनी मला स्टेटस पाहून विचारलं की तुझा रस्ता कुठे आहे. जे मामांनी सांगितलं की माझा आजचा मुक्काम आहे नागपूरला, कारण मी भारत सोडणार आहे शुक्रवारी. पण खास यांच्या आग्रहास्तव आणि आपल्या सगळ्या लोकांना एक शुभेच्छा तुमच्या घ्याव्या मी, त्यासाठी आपण आता इकडनं चाललेलो आहे. आणि एक पांडुरंगाची कृपा की आता औरंगाबाद, संभाजीनगरला पण लोक रस्त्याला येऊन थांबलेले आहेत सकाळपासून, आणि नागपूरला 600 लोकांचा प्रोग्राम आहे. काल रात्री वाकडला, पुण्याला आम्ही 200 ते 300 लोक येतील असं एक्सपेक्ट केलं होतं. काल 1,500 लोक आले होते. काल आम्ही 12 वाजता झोपलो आणि आज सकाळी 3 वाजता उठून परत निघायला सुरुवात केली. थोडं तुम्हाला या बाबतीत सांगतो काय, ही वारी काय, म्हणजे हा प्रकल्प काय आणि आज आपण इथे उभे राहिलो याचं महत्त्व काय, तर मी सांगायला खूप आनंद होतोय की आपण जे आता हे पादुका आतमध्ये ठेवले, तुम्ही दर्शन घेणार आहे, याच्याबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या मनामध्ये अजून जास्त चांगला भाव येईल. या पादुका ज्या सोनाराने पांडुरंगाच्या पादुका बनवल्या त्याच्याकडूनच आपण बनवून घेतलेल्या आहेत. आणि या पादुका म्हणजे पंढरपूरशी समरस जेवढं होता येईल, आपण 7 समुद्रापार, आता मी 2008 सालापासून लंडनमध्ये राहतो, वारी 2017 सालापासून सुरू केलेली आहे. पण जेव्हा आता तुम्हाला इच्छा झाली एखाद्या मंदिरात जायची तर मंदिरं आहेत, पण परदेशामध्ये जसं गुरुजींनी सांगितलं की ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं, मंदिरं आहेत गुजराती लोकांची, पंजाबी लोकांची, पण मराठी माणसाचं असं हक्काचं मंदिर नाही आहे. आणि ते कुठेतरी मनामध्ये खटकत होतं. आता तुमच्यातले बरेचसे लोक परदेशात जाऊन आलेले असतात आणि त्यातला जो आपला आराध्य दैवत आहे, भोळा दैवत आहे आपला, गरिबांचं जो आपण दैवत म्हणतो, तर भेदभाव नाही आहे, गरीब श्रीमंत, काळा गोरा, तो विठ्ठल आपली एक, आपण असं म्हणूया की आपला जो संस्कृती आहे, वारकरी संप्रदाय किंवा पांडुरंग, हा आपण जगाबाहेर घेऊन जायला कुठेतरी विफल झालेलं आहे. कारण 700 वर्ष जुनी ही परंपरा आहे आणि भारताबाहेरच्या लोकांना पांडुरंगच माहीत नाही. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. देवेंद्र फडणवीस सोबत आमची मीटिंग झाली. त्यांना आम्ही 250 करोडचा प्रपोजल दिले. आपण जे मंदिराचा विचार करतो तर 250 करोडचं बजेट ठेवलेलं आपण, आणि त्यांनी आणि आपली अदानीचे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासोबत मीटिंग झाली. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी अदानींना सांगितलं की हा विठ्ठलाचं मंदिर लंडनला, युकेला आपल्याला बांधायचं, आपलं दुर्दैव समजूया असं की अदानींना विठ्ठलाबद्दल जास्त माहिती नव्हती. म्हणजे अदानी मुंबईमध्ये राहत असून, कारण गुजराती असल्यामुळे त्यांचं कृष्णाकडे जास्त वळ. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण मराठी माणसांनी किंवा विठ्ठल भक्तांनी एकत्र येऊन आपल्या पांडुरंगाचा प्रचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक छोटंसं एक उपक्रम म्हणून ही वारी आहे. आणि जी पादुका आपण पंढरपूरमध्ये तयार केलेली आहे, त्या पादुकाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. 3 दिवस या पादुका पंढरपुराचे जे मेन पुजारी आहेत त्यांनी या पादुकांचं पूजन केलेलं. आपण 3 दिवस यांना धान्यामध्ये ठेवलेलं होतं, जे विधिवत पूजन करतो, जे आपण म्हणतो की एखादं पांडुरंगाचं त्यात आत्मा आलेला आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी केलेल्या. आणि परवा पंढरपूरमध्ये पंढरपूर समितीने, तुम्ही बातम्यांना वगैरे पाहिलेलं असेल, पंढरपूर समितीने कुठल्याही एका परकीय संस्थानासाठी असा उत्सव केलेला नाहीये. तुमच्यापैकी कोणी तिथे आले होते, सभा मंडपामध्ये आपली शासकीय पूजा झाली, गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करून आलेल्या पादुका आहेत. म्हणजे हा मान कोणाला भेटलेला नाहीये जो पंढरपूरमध्ये आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यानंतर काल या पादुका आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला घेऊन गेलो. तर फक्त पंढरपूर नाही, तर जे 700 वर्षाची वारी सुरू झालेली आहे, संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर, आपण त्या संतांना भेटून आलेले. तर या पादुकांमध्ये
ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. त्यासोबत पांडुरंगाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि आज आपल्या वारीचा तसं पाहिलं तर 3रा दिवस आहे. काल परवा आम्ही पंढरपूरवरून पुण्याला आलो. काल पुण्यामध्ये देहू आणि आळंदी केलं. आज पुणे ते नागपूर आहे. आणि 19ला आम्ही नेपाळमध्ये जाऊ, म्हणजे भारत सोडणार आहे आम्ही. नंतर चायना, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, जॉर्जिया, रशिया मार्गे आम्ही युरोपमध्ये जाणार आहे. आता जसं हा उपक्रम मला वाटतं 4-5 दिवसात आपण प्लॅन केला. कालच मला आमच्या टीमने सांगितलं की नेपाळमध्ये, किर्गिस्तानमध्ये, जॉर्जियामध्ये जे मराठी लोक आहेत त्यांना बातम्यां थ्रू, सोशल मीडिया थ्रू माहिती भेटते, ते स्वागतासाठी येत आहेत. आणि युरोपमध्ये आम्ही हंगेरी, बुदापेस्टमध्ये, नंतर चेक रिपब्लिक, फ्रँकफर्ट, म्युनिक, ब्रसल्स, लक्झमबर्ग, नेदरलँड, फ्रान्स या देशामध्ये मराठी जे लोक आहेत त्यांनी आम्हाला तारखा मागायला सुरू की आमचा रूट तुम्हाला काय रूट आहे तुमचा तो सांगा. आणि पुढे आम्ही फक्त एकाच ठिकाणी, फ्रान्स ते इंग्लंड, तिथे फक्त आम्ही समुद्रामार्गे जाणार आहे. कारण इंग्लंडच्या चौबाजूला पाणी, तर तिथे आपल्याला फक्त पादुका या जहाजामध्ये टाकावं लागणार आहे. बाकी पूर्ण हा प्रवास कारणे होणार आहे. आणि इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आनंदोत्सव साजरा करतो, आता आपण पाहिलं एक भजन, नाचत गात आपण इथे आलेलो आहे, तो इंग्लंडमध्ये करायचा प्रयत्न आहे. तर 45 मराठी मंडळ आहेत आमच्या इंग्लंडमध्ये, त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होतोय. तर ते स्वागतासाठी येत आहेत. आणि पुढे काय होणार पादुका झाल्यानंतर, तर तांदळे दादांना थोडंसं मी करेक्शन करतो. नामदेव शास्त्रींनी भूमिपूजन केलेलं नाही अजून, म्हणजे ते ज्यावेळेस लंडनला आले होते त्यावेळेस आम्ही फिरताना मी त्यांना 2-3 जागा दाखवलेल्या होत्या. तर अजून जागा आपण फायनलाइज केलेली नाहीये. तर एक 6 एकरचा आपण जागा पाहिलेली आहे. सुरुवातीला आपल्याला मंदिर करायचं आहे. मंदिरासोबत आपल्याला अन्नदान, नंतर आपली जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेचं कुठेतरी आपल्याला एखादं भवन करता येईल. आणि त्याच्यानंतर भक्तनिवास, तुमच्यासारखे लोक किंवा जे आपले विठ्ठल भक्त परदेशात येतील, जे आता पंढरपूरला जाताना आपल्या डोक्यात पहिला विचार येतो पांडुरंगाच्या अगोदर राहायचं कुठं, आणि तोच विचार लंडनला आल्यानंतर येतो. त्यासाठी जे भक्तनिवास करायची इच्छा आहे त्याच्यासाठी हा 250 करोडचा एक प्रोजेक्ट आपण ठेवलेला आहे. चालू आहे, भेटीगाठी चालू आहे. मला असं वाटतं आतापर्यंत जो प्रवास सुरू आहे त्याच्यानुसार मला वाटतं की नक्कीच पांडुरंग हे कार्य करून घेईल, यात काही शंका नाही आहे. अनुभव सांगायचे झाले तर मी काय असं वारकरी वगैरे नाही आहे, महाराज वगैरे पण नाही. मी आपलं वारीची आवड ही प्युअरली लागली होती जे आमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ भेटत नाही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये. कुठेतरी 15 दिवस मोबाईल, लॅपटॉप असं आपण लागलो, त्यांनी वारी सुरू झालेली आणि त्याचं पुढे हे रूपांतर हळूहळू कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आणि मी असं म्हणून की आमच्या नातेवाईकांची, तुमच्या सर्वांची पुण्य असेल काहीतरी, तसं रूपांतर हळूहळू पुढे होत चाललेलं आहे. मी काही जास्त वेळ घेत नाही, कारण 11 वाजताचा मी संभाजीनगरला टाईम दिलेला आहे आणि 6 वाजताचा नागपूरला टाईम दिलेला आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त सांगणार नाही. सांगायचं म्हणलं तर अनुभव एवढे आहेत की आम्हालाच वाटतं आश्चर्य होतं. तर कालचाच एक अनुभव सांगतो, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार नाही. काल आम्ही पॅकिंग करत होतो, आज 2 तास फक्त आम्ही झोपलो. तर रात्री 1:30 किंवा 2 वाजता 2 लोक दारावरती आले, कोकणातून आले. शोधो काय माहिती, काहीच माहिती नाही. मी फोटो काढलेला त्यांचा. कोकणातून त्यांनी ही बातमी पाहिली आणि ह्या पादुका लंडनला झाल्या, त्यांनी त्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं. कोकणातून ते दोघं आले पुण्याला वाकडला आपण दर्शन ठेवलं होतं संत तुकाराम कार्यालय. ते तिथे गेले, तोपर्यंत आम्ही निघून गेलो रात्री 11 वाजता. त्यांनी कुठून तरी शोधलं की ही नेमकी पादुका गेली कुठे. तर बावधानला आमच्या घरामध्ये पादुका होती. ते लोक बोलले की आम्ही 3:30 वाजता तिथं बाहेर गेटवरती झोपणार होतो, गाडी इथून या गेटमधून जाईल, मग आमच्या पादुकाचं दर्शन होईल. पण त्यांनी वॉचमॅनला विचारलं की इथे पादुका कुठे, तर वॉचमॅन सांगले 5 नंबर घरामध्ये. मग ते आले असे, ते बोलले आम्ही बाहेर झोपणार होतो. आपल्या दादाच्या लहान मुलांनी फक्त आले, बाहेर कोणतरी आले. तर त्यांनी म्हणलं माऊली हे काय, आता पांडुरंगाचा आशीर्वाद आहे का माहीत नाही आपल्याला. हे माणसं कोकणातून दर्शन करण्यासाठी फक्त बातमी पाहून काल आले. 2:30-3 वाजता दाराच्या बाहेर बसलेले होते. त्यांना पण आतमध्ये घेतलं, त्यांना झोपायला जागा दिली, त्यांना बोललं तुमच्या हाताने पूजा करा. एकदम वारकरी. म्हणजे हे जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती नाहीये काय पांडुरंग करून गेला आपल्याकडून. आणि 3:30-4 वाजता गेले ते लोक निघून. म्हणजे आम्ही 2-2:30ला झोपलो. त्यांना मी सांगितलं महाराज आपल्याला 4ला पूजा चालू करायची पहाटे. 3:30ला ते आंघोळ वगैरे करून त्यांचा जप तप सुरू होता. म्हणजे माहितीच ना आपल्याला कोण येतोय कोण नाही. तुमच्यासारखे चांगले सिद्धीचे देणारे लोक आहेत, अनुभव खूप आहेत. आता ही जी तुम्हाला घोंगडी दिसेल आतमध्ये गेल्यानंतर, ही घोंगडी जे पांडुरंगाला घोंगडी देतात दसऱ्याच्या दिवशी, जो तुम्ही फोटो पाहिला तो पांडुरंगाच्या अंगावर घोंगडी असते. त्यांना ही बातमी समजली, त्यांनी मला बोलवलं. खूप मोठा बिझनेसमॅन आहे, 1000 करोडची कंपनी त्यांची. तर त्यांची पत्नी स्वतः ती घोंगडी विणते आणि त्यांनी आपल्यासाठी ती विणून घोंगडी माझ्यासोबत पाठवलेली आहे. कारण ते पांडुरंगाचं एक आपण वस्त्र समजतो आणि दसऱ्याच्या दिवशी ते पांडुरंगाच्या अंगावरती असतं वस्त्र. आणि
त्याच्यावरती पंढरपूरचे लोक सोनं लुटतात. तर ती घोंगडी परवा पांडुरंगाच्या अंगावरती टाकली आणि ज्यावेळेस आपल्या पादुका देणार होते त्या पादुकांवरती आपल्या सॉरी घोंगडीवरती पादुका देऊन आपल्याला दिलेलं. म्हणजे महात्म्य जेवढं आपल्याला पंढरपूरशी समरस करता येईल तेवढं करण्यासारखं आहे. आता मला वाटतं वेळेअभावी मी काही जास्त सांगत नाही. तर ही 70 दिवसाची वारी आहे. हा, नितीन गडकरी भेटले, उदयनराजे भोसले भेटले, बाकीचे सेलिब्रिटी पण भेटले. पण शेवटी कसं आहे, ते राजकीय लोक आहेत, आश्वासनं देतील बरोबर. तुमच्या आमच्या सारखे लोकच हे मंदिर उभं करणार. नक्की नाही करणार ना. हो. दिली त्यांनी. तर मूर्तीचं आता मला मूर्तीचं तुम्ही सांगितलं की मूर्ती आपण जे राम मंदिर ज्यांनी बांधलंय तर त्यांच्याशी कनेक्ट करतोय. जे पुण्याचे MIDचे कराड आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर त्यांच्याशी आपण कनेक्ट करू. ज्यांची मूर्ती रामाची मूर्ती ज्यांनी बनवली त्यांच्यातर्फे आपण मूर्ती बनवण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि हुबेहूब पांडुरंगासारखी जर मूर्ती बनवत आली तर आपल्यासाठी अजून चांगलं भाग्याचं असेल. तर मला असं वाटतंय की आपल्या नगरकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण मी पण एक नगरचाच आहे, किती काय झालं तरी आपलं हे जे मूळ आहे हे कुठेतरी बाहेर चाललेलं आहे. आपल्या नगरसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी काय ह्याच्यात एक नाहीये. आमची टीम आहे पूर्ण इंग्लंडला. तर माझ्यासोबत संतोष पारकर आलेले आहेत. बाकी लंडनवरून 4-5 लोक तिथे वेळेअभावी पुण्यालाच थांबलेत. आता जसं जसं पुढे जाईल नवीन लोक जोडणार, जुने लोक निघून जाणार. जर्मनीला खूप सारे लोक येणार आहेत. तर हा उपक्रम आय थिंक आता हे फक्त ही आपण एक बी लावलेली. आता जे आपण काल पंढरपूरला हे फक्त बी पेरून आलेलं आपण. याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार आहे. मंदिर काय लगेच 1 दिवसात किंवा 1 वर्षात उभं राहणार आहे. 2-3-4 वर्षाचा कालखंड आहे. पण नक्कीच मला आवडेल, जसं दादा बोलले की मंदिर जर झालं तर आम्हाला यायला आवडेल. आणि मला वाटतं मीच आज तुम्हाला आमंत्रण देऊन टाकतो. मंदिर जर झालं तर हक्काने लंडनला या आणि नगरच्या माणसाला जरा सेवा करायची संधी द्या.